एखाद्या राजकीय पक्षामध्ये फूट पडते आणि त्याची दोन चक्र होतात तेव्हा काय घडतं हे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रानं पाहिलं। पण दोन स्वतंत्र पक्ष झाल्यानंतर पुन्हा हे दोन्ही पक्ष जेव्हा जवळ येऊ लागतात तेव्हा काय होईल याचा अनुभव येत्या निवडणुकीमध्ये येण्याची शक्यता आहे। विषय आहे राष्ट्रवादीचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षांनी आता एकत्र येण्याची तयारी सुरू केली आहे। राजकीय घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा एकदा आघाडीच्या लग्नाची तयारी कशी सुरू आहे याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। कल्पना करा, शरद पवार अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करतायत। कल्पना करा, अजितदादा तुतारीच्या उमेदवारासाठी मत मागतायत। कल्पना करा, सुप्रियाताई एका सभेत तुतारीला मतदान करा म्हणतायत आणि दुसऱ्या सभेत घड्याळाला करा म्हणतायत। कल्पना करा, शशिकांत शिंदे आणि सुनील तटकरे एकत्र शक्ती प्रदर्शन करतायत। आता ज्या गोष्टींची कल्पना करण्याविषयी आपण बोलतोय ती गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते। आता हे आम्ही म्हणत नाही, तर हे म्हणतायत साक्षात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष। चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकत्रितपणे निवडणूक घेण्याचा निर्णय झाला असेल तो आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे भाजप सोडून बाकीच्या ठिकाणी कुठेही आपण स्थानिक पातळीवर निर्णय घेत असाल तर तो घेण्याचा अधिकार आम्ही त्या असलेल्या जिल्ह्यातील प्रमुखांना त्या मतदारसंघातल्या प्रमुखांना दिलेला आहे। नुसत्या चंदगडमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असं वाटत असेल तिथे तिथे बऱ्याच ठिकाणी चर्चा चालू आहे। त्या चर्चेमध्ये कसा प्रतिसाद मिळतो त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जाईल। तर चंदगडमध्ये महायुतीतील मित्रपक्षांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याची वेळ का आली हे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफांनी समजावून सांगितलं। आमचे माजी आमदार राजेश पाटील त्या तालुक्याचे नेते आहेत। त्यांची तक्रार अशी होती की भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गट आपल्यावर कोणी बोलायला तयार नाही। कालपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झालेली आहे, म्हणून त्यांनी आपल्या शिष्टींची परवानगी काढून कैलासजी बाबासाहेब कुपेकरच्या कन्या ज्या आता पवारसाहेब गटात आहेत त्या नंदाताई कुपेकर यांच्यावर चर्चा त्यांनी केली आणि त्यांची राजश्री शाहू आघाडी म्हणून काल त्यांनी स्थापन केली आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो। आता हा स्थानिक पातळीवर झालेला निर्णय असं कुणालाही वाटेल, मात्र या निर्णयावर येण्यासाठी दोन्हीकडच्या स्थानिक नेत्यांना आधार मिळाला तो शरद पवारांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाचा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप सोडून कुणाही सोबत युती चालेल असे संकेत काही दिवसांपूर्वी पवारांनी दिल्याची माहिती आहे। 2 दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर रोहित पवारांनीही या स्ट्रॅटेजीवर शिक्कामोर्तब केलं होतं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचे जितके स्पष्ट संकेत मिळतायत तितकेच स्पष्ट संकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मात्र अद्याप मिळत नाहीयेत। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एकत्र येण्याची गोष्ट न स्वीकारली आहे ना फेटाळली आहे। काहीच स्पष्ट न सांगता तटकरेंनी सगळ्या शक्यता कशा जिवंत ठेवल्या आहेत तुम्हीच ऐका। नाही, या संदर्भातली काही चर्चा आज त्या ठिकाणी झाली नाही। बाय अँड लार्ज इतर महायुतीलाच कसं समर्थन मिळेल, पाठबळ मिळेल याचा प्रयत्न केला गेला पाहिजे। ते करण्यासाठीच आमचे सगळे पालकमंत्री, संपर्क मंत्री या सर्वांनीच ज्या ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत त्या सर्वांनीच प्रयत्न करावा आणि या सगळ्याचा आढावा 17 तारखेपर्यंत होईलच, कारण 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे 18 तारखेला पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक आम्ही याच ठिकाणी बोलवलेली आहे। महायुतीमध्ये कटुता वाढणार नाही, महायुतीमध्ये कोणाही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्याकडून मनभेद होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। वास्तविक राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतरही पवार कुटुंबियांमधील सलोखा कधीच कमी झाला नव्हता। लग्न समारंभ असोत किंवा संस्थात्मक बैठका असोत, पवार काका पुतणे आणि इतर कुटुंबीय वेगवेगळ्या निमित्तानं एकत्र येतच होते। मात्र आता फुटीनंतरही दोन्ही पक्ष पहिल्यांदाच आघाडी म्हणून एकत्र येणार आहेत। या निर्णयानंतर स्थानिक नेत्यांनीही मनोमिलनाची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यांच्या प्रतिक्रियाही बोलक्या आहेत। या बैठकीला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पत्रकार मित्र, छायाचित्रकार बंधू आणि भगिनी, आजची बैठक ही चंदगड नगर पंचायतीच्या
अनुषंगानं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची ही भाषा ऐकून याच वर्षी जून महिन्यात शरद पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची सगळ्यांनाच आठवण झाली. थंडीची चाहूल लागत असताना एकीची भाषा बोलणारे शरद पवार पावसाळ्यात काय म्हणत होते ऐका. पण सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही. आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचं. आता भाजपसोबत गेलेले तथाकथित संधी साधू आणि भाजपसोबत न गेलेले तथाकथित निष्ठावंत येत्या निवडणुकीत तुटलेल्या धाग्यांच्या गाठी पुन्हा एकदा बांधतात का हे लवकरच कळेल. अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.